पहलगामच्या हल्ल्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारला लक्ष्य केलेलं आहे। YouTube चॅनल बंद करणं म्हणजे बदला होतो का, असा खोचक सवाल राऊतांनी विचारला। भाजप सरकारने इंदिरा गांधींचा इतिहास बघावा असा सल्लाही राऊतांनी दिलाय। तर राऊतांच्या या टीकेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं। तसंच इंदिरा गांधी असत्या तर पाकिस्तानचे 4 तुकडे झाले असते असं म्हणत काल नाना पटोले यांनी केंद्र सरकारवरती निशाणा साधला होता। इंदिराजी असती तर अजून आतापर्यंत 4 तुकडे या पाकिस्तानचे करून मोकळे झाले असते। ज्या पद्धतीनं भारतावर हमला जो काश्मीरमध्ये आतंकवाद्यांनी केला आणि पाकिस्तानच्या आदेशाने केला गेलेला हे पण सिद्ध झालेलं आहे। राहुल गांधीजी आणि मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी सांगितलंच आहे की आम्ही सरकारच्या सोबत आहोत, पण या घटनेला साधं न समजता आपण पाकिस्तानवर हल्ला करून त्यांच्याशी तशाला तसं उत्तर देण्याची भूमिका घ्यावी, अशा पद्धतीची भूमिका काँग्रेस पक्ष आमच्या नेत्यांनी घेतलेली आहे। पाकिस्तानच्या बाबतीत या नाड्या आवळल्या, त्या नाड्या आवळल्या, एअरस्पेस बंद केली, यूट्यूब चॅनल, याला का बदला म्हणतात? 27 लोक मारला गेल्यावर बदला कसा पाहिजे? इंदिरा गांधींचा इतिहास पहा। प्रधानमंत्री फिरतायत इकडून तिकडे तिकडून इकडे, मिठ्या मारतायत लोकांना, त्याला बदला घेणं म्हणत नाही। भीती वाटते मला या देशाची आता आम्हाला, की अशा प्रकारचे राज्य करते या देशावर असतील आणि शत्रू इतका समोर माजलेला असेल आणि आमच्या बदलाची पद्धत काय, ते यूट्यूब चॅनल बंद करायचे आणि नाड्या आवळायच्या बंद करायचे। संजय राऊतांना मी आधीच सांगितलं, त्यांना टीका टिप्पणी करण्याव्यतिरिक्त काही दुसरी भाषा येत नाही। संजय राऊत वगैरे तर हे फार छोटे आहेत, पण मोदीजींना समजायला संजय राऊतांना आणि उद्धवजींना त्यांच्या जे पिलावळ आहे त्यांना वेळ लागणार आहे। संजय राऊतांचं रोजचं बोलणं जे आहे ते सामाजिक स्वास्थ्य खराब करणार आहे। भाजपने इंदिरा गांधीचा इतिहास पाहावा असं संजय राऊत म्हणतात। भाजपने इंदिरा गांधीचा ते इतिहास काँग्रेसमध्ये झालं आहे ना। संजय राऊत आणि संजय राऊत हे काँग्रेसमध्ये झालेले आहेत, त्यांनी आता संविधानच स्वीकारलं आहे काँग्रेसचं, त्यामुळे काँग्रेसची भाषा बोलतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।